जय महाराष्ट्र मंडळी. सोलापूर जिल्हा म्हटलं की सर्वांचं लक्ष लागतं ते म्हणजे करमाळा या विधानसभा मतदारसंघ निवडणुकीकडे. करमाळा तालुक्यामध्ये नेहमीच गटातटाचे राजकारण पाहायला भेटलं आहे. तसेच तेथील पारंपरिक घराणे पाटील, बागल, जगताप यांच्यामध्ये निवडणूक होताना दिसली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा या लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगले लीड भेटले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेलेले संजय शिंदे यांची आमदारकी धोक्यात आली आहे का? तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून येथून कोणत्या चेहऱ्याला उमेदवारी भेटणार? पुन्हा एकदा पारंपरिक घराण्यातील निवडणूक पाहायला भेटणार का? चला तर पाहूया करमाळा विधानसभा मतदारसंघ येथे नक्की काटोकी टक्कर कोणामध्ये होणार आहे. नमस्कार, मी प्रियंका भोसले सत्ता या चॅनल मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत करमाळा विधानसभा मतदारसंघाबद्दल. करमाळा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा बालेकिल्ला मानला जातो. करमाळा हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यामध्ये येतो. करमाळा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 244 आहे. हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघापैकी एक आहे. करमाळा हा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो. अपक्ष उमेदवार संजय मामा विठ्ठलराव शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. संजय मामा शिंदे सध्या हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे उमेदवार आहेत. 2019 मध्ये संजय मामा शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, परंतु ते मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे निवडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर संजय मामा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांना साथ दिली. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संजय मामा शिंदे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे कोणाला उमेदवारी देणार असा प्रश्न होता. सध्या तालुक्यात पारंपरिक घराणे पाटील, बागल, जगताप, शिंदे गटात लढत पाहायला मिळत आहे. तर 1999 नंतर प्रत्येक विधानसभेला नवा चेहरा निवडून येत आहे. 1999 ला कैलासवासी दिगंबरराव बागल अपक्ष निवडून आले होते. 2004 मध्ये शिवसेनेकडून जयवंतराव जगताप आमदार झाले होते. 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून माजी आमदार श्यामल बागल निवडून आले होत्या. 2014 मध्ये शिवसेनेकडून माजी आमदार नारायण आबा पाटील निवडून आले होते. तर 2019 ला विद्यमान आमदार संजय मामा शिंदे अपक्ष निवडून आले होते. करमाळ्याचा मागील इतिहास पाहिला तर राज्यात ज्या पक्षाचे सरकार येते त्यावेळी करमाळ्यातील जनतेने विरुद्ध कौल दिल्याचा इतिहास आहे. 1978 साली राज्यात जनता दलाची लाट होती. त्यावेळी 5 उमेदवार होते. काँग्रेसचे नामदेवराव जगताप यांनी जनता दलाचे गिरीधरदास देवी यांचा पराभव केला होता. 1980 साली राज्यात व देशात काँग्रेसची विरुद्ध लाट होती, परंतु राज्यातील लाटेच्या विरुद्ध काँग्रेसचे नामदेवराव जगताप यांना निवडून दिले. तर पुढे 1985 साली काँग्रेसने एकत्र लढून त्यांचे सरकार राज्यात आले. तर पुढे 1985 साली काँग्रेसने एकत्र लढून त्यांचे सरकार राज्यात आले. पण याच मतदारांनी काँग्रेसचे नामदेवराव जगताप यांना पराभूत केले. त्यावेळी अपक्ष उमेदवार रावसाहेब पाटील यांना निवडून दिले. तर जगताप यांना 23,956 मतं मिळाली होती. तसेच 1990 साली देशात जनता दलाची सत्ता होती. त्यावेळी जनता दलाकडून रावसाहेब पाटील उभे होते. त्यावेळचे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांची करमाळा येथे सभा होऊनही अपक्ष उमेदवार जयवंत जगताप यांनी जनता दलाचे उमेदवार रावसाहेब पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर 1995 साली राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार आले. त्यावेळी अपक्ष उमेदवार कैलासवासी दिगंबरराव यांनी काँग्रेसच्या जयवंतराव जगताप यांचा पराभव केला होता. तर युतीचे उमेदवार तिसऱ्या स्थानी होते. 1999 साली युती विरुद्ध कौल जाऊन राज्यात पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले. त्यावेळी सर्वजण वेगवेगळे लढले. अपक्ष उमेदवार कैलासवासी दिगंबरराव बागल यांनी काँग्रेसचे उमेदवार जयवंत जगताप आणि प्रथमच निवडणूक लढवणारे राष्ट्रवादीचे उमेदवार नारायण पाटील यांचा पराभव केला. 2004 मध्ये राज्यात पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली, परंतु तालुक्यातील राजकारणात मात्र ट्विस्ट आला. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढण्यामुळे करमाळ्याची जागा राष्ट्रवादीला गेली आणि राष्ट्रवादीकडून त्यावेळचे अपक्ष आमदार दिगंबरराव बागल यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाले. काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. या निवडणुकीत 1999 निवडणूक लढवलेले राष्ट्रवादीचे नारायण पाटील यांनी माघार घेतली आणि शिवसेनेचे उमेदवार जयवंत जगताप यांना पाठिंबा दिला. राज्यात पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली आणि नेहमीप्रमाणे तालुक्यातील जनतेने सत्ता विरुद्ध कौल दिला. शिवसेनेचे जयवंत जगताप यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार कैलासवासी दिगंबरराव बागल यांचा पराभव केला. 2009 विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि करमाळा मतदारसंघाला माढा तालुक्यातील 36 गावांचा समावेश करण्यात आला. माजी आमदार दिगंबरराव बागल यांचे 2006 साली आकस्मिक निधन झाले आणि त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी श्यामल बागल यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली. तर 2004 निवडणुकीत माघार घेतलेले राष्ट्रवादीचे नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून जनसुराज्य शक्ती पार्टीकडून निवडणूक लढवली. त्यावेळचे शिवसेनेचे विद्यमान आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेची बंडखोरी करून समाजवादी पार्टीकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार श्यामल बागल यांनी जनसुराज्याचे नारायण पाटील आणि समाजवादीचे जयवंतराव जगताप यांचा पराभव केला. तर शिवसेनेचे उमेदवार सूर्यकांत पाटील मोजकेच मध्ये मिळाले.
2014 विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात मोदी लाट म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी विरोधी लाट होती. विधानसभा निवडणुकीच्या 1 वर्ष अगोदर माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. राज्यात शिवसेना भाजप यांची युती तुटली तर काँग्रेस राष्ट्रवादीने आपली आघाडी तोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. करमाळा तालुक्याचा इतिहास पाहिला तर तालुक्यात नेहमीच गटातटाचे राजकारण होत आले आहे. पारंपरिक पाटील बागल जगताप गटात निवडणुका होत होत्या, परंतु 2014 विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सध्याचा आमदार संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला. शिवसेनाकडून नारायण पाटील, राष्ट्रवादीकडून त्यावेळेचे आमदार श्यामल बागल यांची कन्या रश्मी बागल, तर काँग्रेसकडून जयवंत जगताप आणि भाजप महायुती पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे संजय मामा शिंदे यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नारायण पाटील घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवार रश्मी बागल आणि काँग्रेसचे जयवंतराव जगताप यांचा पराभव केला. 2009 विधानसभा प्रमाणे तालुक्यातील जनतेने राज्यात ज्या पक्षांचे सरकार त्याच्या बाजूने कौल दिला, तर आता येणाऱ्या 2024 मधील विधानसभा निवडणुकीसाठी करमाळा येथील राजकारण बरेच गुंतागुंतीचे झालेले दिसत आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार संजय मामा शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप नेत्या रश्मी बागल, शिवसेनेचे अध्यक्ष महेश चिवटे, शिवसेना शिंदे गट या तिघांची नावे चर्चेत आहे. तिघांपैकी कुणा एकाला उमेदवारी मिळणार असून महायुतीत बंडखोरी होणार जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे महायुतीमध्ये पेच निर्माण झाला आहे. बंडखोरीमुळे मतविभागणीचा फटका आहे. तर मविया कडून नारायण आबा पाटील पक्षातून उमेदवारी जाहीर झालेली असल्यामुळे मवियाचा मार्ग सध्या मोकळा झालेला आहे. मवियामध्ये बंडखोरी होणार नाही याचा फायदा नारायण आबा पाटलांना होणार आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघ येथून महायुतीकडून संजय मामा शिंदे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे नारायण पाटील हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झाल्याचं समजतं, कारण सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यामध्ये जयंत पाटील यांनी नारायण पाटील यांना करमाळामधून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच 2024 मध्ये करमाळा विधानसभेची जागा कोणाला सुटणार यावर सर्व गणिते अवलंबून राहणार आहेत. रश्मी बागल, संजय शिंदे हे दोघेही उमेदवारीसाठी स्पर्धेत आहे, तर महाविकास आघाडीकडून नारायण पाटील यांची जागा फिक्स समजली जाते, कारण त्यांना मोहिते पाटील यांचा सपोर्ट मिळेल अशी चर्चा रंगली आहे. तर करमाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे हे करमाळा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असं बोलले होते, परंतु त्यांनी हे पण बोललं होतं की पक्षाचे माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. त्याच वेळी जयंत पाटील यांनी नारायण पाटील यांच्याच पाठीशी आपल्या सर्वांना उभे राहायचे आहे असे सांगितले आहे. यावरून समजते की करमाळा येथून महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी भेटेल. माजी आमदार नारायण पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, तर त्यावेळी भाजपकडूनही नारायण पाटील यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु नारायण पाटील हे राष्ट्रवादीत जाणे पसंत केले होते. तर नारायण पाटील हे अगोदर एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेना शिंदे गट यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या निष्ठेची कदर करून विधानसभेची उमेदवारी जाहीर केल्याचे मानले जात आहे. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळा विधानसभा मतदारसंघातून तब्बल 41,000चे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे याच्यामध्ये माजी आमदार नारायण पाटील यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. या सर्व गोष्टी पाहता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये करमाळा येथून महायुतीकडून संजय मामा शिंदे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील अशी लढत होईल. ही लढाई तशी आपल्याला अटीतटीची पाहायला मिळेल. तसेच करमाळा मतदारसंघ नारायण पाटील यांना साथ देणार की पुन्हा एकदा संजय मामा शिंदे यांना पसंती देणार हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक निकालावरून असे वाटत आहे की करमाळा येथे महाविकास आघाडी यांचे पारडे जड राहणार आहे. तर मित्रांनो, करमाळा विधानसभा निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.